नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि काल माझा व्हिडिओ आला नाही कारण मला काल थोडासा बिझी शेड्यूल होता आणि त्याच्यामुळं राहिला व्हिडिओ एडिट करायला पुरेसा वेळ नाही मिळाला. आणि मग आज म्हटलं व्हिडिओ बनवू. तर सर्वांचं आभार, कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहता आणि मला सपोर्ट करतात त्याबद्दल. तर आजचा विषय नेहमीप्रमाणेच आपला एक वेगळा असतो, हटके असतो आणि सर्वांनाच, तुम्हाला मला विचार करायला भाग पाडतो असा आपण विषय नेहमीच घेत असतो. तर चला आपल्या विषयाकडे वळू. तर विषय आजचा असा आहे की अचानक आयुष्यात आलेला पैसा. अचानक म्हणजे कसं, तुम्ही कुठलंही कष्ट नाही, कुठलीही तुमची स्ट्रॅटर्जी नाही, कुठून पैसा आला, कसा आला, तो येण्याचा मार्ग कोणता, यावरती जरा आपण बोलू. तर लॉटरी लागणे हा एक पटकन पैसे येण्याचा मार्ग. तर काय झालेलं मी सांगते. मी DEDला असताना सांगलीला माझी एक मैत्रीण होती आणि तिच्या वडिलांना 1,00,000 रुपयाची लॉटरी लागलेली. 1,00,000ची लॉटरी लागल्यामुळं त्या माझ्या मैत्रिणीच्या वागण्यात पूर्णतः बदल झाले. म्हणजे त्यावेळी आम्हाला असं व्हाईट कलरच्या साड्या असायच्या, त्याला चॉकलेटी काटाची डिझाईन असायची. तो कॉलेजचा आमच्या अध्यापक कॉलेजचा तो काय होता, ड्रेस कोड होता, युनिफॉर्म होता. तर ती म्हणजे तशा प्रकारचा युनिफॉर्म ती घालायची. परंतु जेव्हा जेव्हा युनिफॉर्म विदाऊट 1-2 दिवस असायची तेव्हा ती एकदम पॉश, म्हणजे तिच्या राहणीमानात प्रचंड बदल झाला. त्यावेळेला आम्ही होतो फर्स्ट इयरला आणि मग म्हणजे नुकतीच ओळख झालेली, पहिलं सत्र संपलेलं, दिवाळीनंतरचं सत्र चालू झालेलं. आणि हे असं तिनं सांगितलं आम्हाला की वडिलांना आमच्या लॉटरी लागली, अमुक तमुक सगळं काय सांगायचं. आणि मग तिच्या वडिलांना लॉटरी लागल्यानंतर हिच्यात बदल झाला. रोज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये खायचं, परत निरनिराळ्या साड्या नेसायच्या, निरनिराळे सँडल्स वापरायचे, बांगड्या वापरायच्या, म्हणजे जणू काय आभाळ ठेंगणं. आता विचार करा, 25-26 वर्षापूर्वी जर 1,00,000 रुपयाची जर लॉटरी लागली असेल तर ती व्यक्ती कशी वागेल. तसं नेमकं झालं. पुढं मग 4-6 महिने गेले असेच. म्हणजे ती बदलली, ती चांगली पर्स वगैरे घेऊन यायची. आम्ही बघायचं तिच्याकडे, तिच्या पर्सकडं, किंवा वह्या चांगल्या वापरायची, किंवा पुढं आमचं शिबिर असायचं किंवा सहली असायच्या, त्यावेळी पहिल्यांदा पैसे देणारी ती असायची. तर हे सगळं असं. तर मग पुढं गेले दिवस आणि एप्रिल महिन्यात आमच्या परीक्षा झाल्या, मे महिन्याच्या सुट्ट्या झाल्या, परत जुलैला ऑगस्टला परत कॉलेजमध्ये ती आली. आणि आल्यानंतर परत आमचं नेहमीचं रुटीन. पण त्या कालावधीत, त्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रात तिच्यात इतका बदल झालेला. म्हणजे तिच्याकडं जे पैसे होते, कॅन्टीनमध्ये रोज जायचं, कॉफी प्यायला जायचं किंवा सांगली तिकडं हिंडायचं, चांगलं शॉपिंग करायचं, ते सगळं बंद झालं. आता बघा, आता बंद का झालं हे काय आपण विचारू शकत नाही, परंतु ते सगळं बंद झालेलं. आणि काही दिवसानं असं समजलं की तिचे वडील देखील दारू पितात आणि ते आता काही कामधंदा करत नाही. तर आता हा सगळा हेतू असा आहे सांगण्यामागचा की पैसे तुमच्याकडे येतात, पण ते किती किती आणि कोणत्या मार्गाने येतात. तर आता आजकाल बघा, जसं की कौन बनेगा करोडपती, आता करोडोनं रक्कम जिंकली जाते, पण ती रक्कम ज्या व्यक्तीच्या हातात येते ती व्यक्ती कशी आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक घबाड मिळतं, घबाड. म्हणजे काही वेळा असं पण असतं की काही लोकांच्या पोटी मुलं नसतात आणि संपत्ती भरपूर असते. तर अशी लोक दुसऱ्याला आपली संपत्ती देतात. दुसऱ्यांना म्हणजे कोणाला भावाचा मुलगा असेल, बहिणीचा मुलगा असेल, किंवा कोणी पण असेल, XYZ जवळच्या नात्यातला, त्याला ती संपत्ती देतात. परंतु
आपल्याकडे असे म्हणण्याची एक पद्धत आहे की बुडत्याचा हिस्सा घेऊ नये, तसंच ते आहे. आणि मग जर अचानक जर त्या जमिनीचा, त्या घराचा, त्या संपत्तीचा वारसदार जर दुसरा कोणी झाला तर त्या माणसाला देखील त्या गोष्टी सहजासहजी हजम होत नाही, किंवा ज्यांच्या पोटी मुलं नसतात त्यांनी ते नाईलाजापोटी दिलेलं असतं, असं पण असतं. तर म्हणून पैसे येण्याचे मार्ग हे तुम्हाला त्याच्यातला अनुभव घेत 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 जर आले तर सगळ्यात बेस्ट. पैसे अचानक आले, कसेही आले, तर आपण त्याचा वापर देखील तसाच करतो. म्हणून पैसे हे जेवढे शुचिर्भूत मार्गाने आणि आपल्याला पैसे कसे वापरायचे याची अक्कल आल्यानंतर जे मिळतात ना, ते पैसे आपण योग्य ठिकाणी, योग्य जागी व्यवस्थितपणे वापरत असतो आणि त्या पैशाप्रती आपण कृतज्ञ पण असतो, त्याचा वापर योग्य करत असतो. तर हा सगळा शब्दबंबाळ वर्णनाचा प्रपंच का केला, तर या गोष्टीवरती प्रत्येकानंच विचार करावा. मी देखील, तुम्ही देखील. असं वरचेवर काय आठवलं चांगलं ते लगेच सांगावं असं वाटतं आणि मग असं वाटतं की आपल्याला नको झटपट पैसे, ते आपल्याला त्याचा व्हॅल्यू समजत 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 जर आले आपल्याकडं तर ते व्यवस्थितपणे आपल्या हातात टिकतात. आणि ज्याला म्हणतो ना आपण लक्ष्मी प्रसन्न होणे, तो असा प्रकार. तर बरेच लोक मी अशी बघितली की खूप श्रीमंत होती, नंतर ती खूप गरीब झाली. अचानक आलेला पैसा, फुकटचा पैसा तुम्हाला काही काळासाठी श्रीमंत करतो, परंतु त्यानंतर तुम्हाला तो गरीब करतो किंवा भिकेला लावल्याशिवाय देखील राहत नाही. म्हणायला कसं तरी वाटतं, ऐकायला कसं तरी वाटतं, पण हे सत्य. तर हा सगळा शब्दप्रपंच तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. तुमची काय अनुभव असतील ते देखील सांगा. तुमच्यासमोर असं कोणी व्यक्ती आहे की जी अचानक श्रीमंत झाली, रात्रीत श्रीमंत झाला, परंतु त्या पैशाचं काय करावं हे गणित त्याला सुटलं नाही आणि तो लगेचच पुढच्याच वर्षी अतिशय गरीब झाला. तर विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.